अगदी सेमी फायनल पहिली मात्र इथून रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला वर्णे टीम आणि एका साईडला मात्र दोन हात करेल अगदी मुंडेबाडी टीम. जी मुंडेबाडी टीम मात्र पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाली होती. तदनंतर एक्स्ट्रा लॉट मधून वर्णे टीम मात्र इथून क्वालिफाय झाली होती. त्यांच्यामध्ये आता हे घमासान युद्ध पाहायला मिळेल. मॅच इथून ऑन होतीये. पहिलाच बॉल इथून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इथे अगदी चेंडू मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेनं इथून रवाना झाला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथून आली आहे सिंगल धाव. यशवंत ठोंबरे साहेबांचं इथून आगमन झालं. अगदी सरपंच देखील आहेत मुंडेवाडचे मात्र इथून व्यक्तिमत्व सरपंच खऱ्या अर्थाने इथून अगदी मुंडेवाडी टीम मात्र इथून केलतीये आणि त्याचा आगमन मात्र इथून या षटकारानं मात्र केलं जात आहे. चेरनच्या बाट मधून पहिला मोठा ब्लास्ट सिक्सर. चला इथून षटकार आला. या षटकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय अगदी 7 या आकड्यावरती. 2 षटकांची मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनील. यावेळेस बाटची कडा इथे मात्र थोडासा शतरक्षक मात्र इथून चुकी करतोय. कारणास्तव मात्र इथून एक धाव मिळेल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. उमेश पिरकर आपण कुठं असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती या. आता तुमची खऱ्या अर्थानं फार गरज आहे. आता झोपू नका. या वेळेत वडा स्ट्रोक अगदी लॉंगॉपच्या डोक्यावर मात्र इथून स्ट्रोक केलाय आणि चेंडू मात्र झालाय फरार. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. ठोक आता डीजे. मोठ्या स्ट्रोक साठी अगदी जाणला जातो. अगदी पहिल्या रात्रीमध्ये काय खेळला होता अगदी दीपक उघडा. यावेळेस अजून एक मोठा ब्लास्ट. फटका उंची जास्त लांबी कमी आणि इथून टिपली या झेल आणि संपवलाय बॅटर दीपक उघडाचा खेळ. पहिला धक्का इथून येतोय मैदानाच्या बाहेर. इथून दाखल होतोय नारायण उघडा. अगदी नारायण उघडा देखील विस्फोटक फलंदाज आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये इथून इंटर झालाय. अगदी 2 षटकांची मॅच आहे. या 2 षटकांमध्ये जरी 20 ते 25 धाबा जरी आल्या ना अगदी पुरेशा ठरतील. कारण इथे अगदी पलसझरी टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या सामन्यामध्ये अगदी 93 धाबा मात्र कुठल्या होत्या 4 षटकांमध्ये आणि इथून ती टीम मात्र इथून पराभूत झाली होती अगदी दुसऱ्या राऊंड मध्ये. आणि इथून बघता बघता या सामन्यातील पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन पोहोचलंय अगदी 12 या आकड्यावरती. अगदी डबल डिजिट मध्ये इथून वरने ठाकूरवाडी टीम पाहायला मिळते. आता शेवटचं षटक मात्र इथून शिल्लक असेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मात्र इथून जमा करतील दोन्ही बॅटर. अगदी चरण उघडाच्या बाट मधून देखील एक मोठा षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर दीपक उघडाच्या बाट मधून चौकार आला होता आणि तदनंतर त्याला देखील इथून डगआउटचा रस्ता मात्र इथून दाखवलं होतं आणि इथून न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी नारायण उघडा आणि इथून न्यू गोलंदाजी ट्रॅक वरती श्रीकांत आलाय शेवटचं षटक घेऊन.
हाफ ट्रॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाजा मात्र कॉल केलाय आणि इथून चुकी झाली आहे. अगदी साधी सोपी झेल होती परंतु इथून मात्र अगदी सोडली गेली आणि इथून धाव फलकावरती एक धाव मात्र ऍड केली जाईल. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. अगदी मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली होती पहिल्या चेंडूवरती परंतु चरणनं ती हुकवले खऱ्या अर्थानं आणि इथून जीवदान देखील त्याला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र इथून स्ट्राईक एंड वरती नारायण उघडा. जर भरणे टाकरवाडी टीम न जर चॅम्पियन झाली तर मनोज झोरे यांच्याकडनं मात्र 15 टी शर्ट मात्र देण्यात येईल. यस, पूर्ण किट मात्र इथून देण्यात येईल. चला, सुवर्ण संधी असेल. यावेळेस देखील मात्र फटका अगदी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय परंतु एकच धाव येईल. अगदी एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल 15 या आकडावरती. अगदी थोडासा मात्र गती कमी झाली आहे अगदी रनची. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला गेलं ना तर 12 धाबा आल्या होत्या. जशी दुसऱ्या षटकाला मात्र इथून सुरुवात झाली आहे. श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती 2 चेंडू फेकलेत आणि 3 धाबा मात्र इथून खर्च केल्यात. या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथून केला होता गोलंदाजांना आणि तो सक्सेस ठरलाय. याच प्रकारची गोलंदाजी खऱ्या अर्थानं करायची आहे या आजच्या रात्रीमध्ये कारण टॉप 7 ची खऱ्या अर्थानं ही लढत अगदी सेमीफायनल पहिली रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस देखील अजून एक चांगला चेंडू आलाय. अगदी बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथून निर्धाव फेकतोय श्रीकांत हा गोलंदाज. अगदी आज मात्र कष्टाचे परिकष्ट मात्र इथून करायचेत आणि तेच मात्र प्रयत्न इथून गोलंदाज करतोय. अगदी या पळसदरी ठाकरवाडी चषकाचा मात्र इथून चॅम्पियन ठरायचा आहे आणि त्याच्यासाठी चाललेलं आहे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडू निर्धाव आलाय. अगदी 3 चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलेत गोलंदाज श्रीकांतनं. अगदी मुंडेवाडी टीमचा हा गोलंदाज यंगस्टार आहे खऱ्या अर्थानं आणि चांगली मात्र इथून गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र चरणच्या विरोधात चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेत मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज होईल बाद आणि दुसरा धक्का मात्र इथून येईल मैदानाच्या बाहेर. अगदी षटक क्रमांक दुसरं देखील इथून कंप्लीट म्हणजेच पूर्वार्धाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरची. काय गोलंदाजी केली या गोलंदाजांना. अगदी जितकं कौतुक करावं तितकं कमी. 2 षटकांची ही मॅच होती परंतु पहिल्या षटकामध्ये आल्या 12 तदनंतर 6 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या श्रीकांत या गोलंदाजानं. आता मात्र इथून उत्तरार्धाला सुरुवात होईल. अगदी नेक्स्ट मॅच कलोते मोकाशी आणि त्यांच्या विपक्षात खेळेल मावळ टीम. चला, दोन्ही टीमचे कर्णधार आपण या लगेच टॉस साठी. चला, जास्त वेळ खर्च करू नका. दोन्ही टीम मात्र या अगदी इथून टॉस आपण करूयात. अगदी सेमीफायनल 2 मात्र इथून मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला कलोते मोकाशी टीम आणि त्याच्या विरोधात माबळ टीम पाहायला मिळेल. चला, बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मुंडेवाडी टीम आज खऱ्या अर्थानं खूप वेळ मात्र इथून घेतला गेलाय संपूर्ण या अगदी मॅच मध्ये. माबळ टीम, चला या आपण. अगदी कलोते मोकाशी टीमचा कर्णधार मात्र इथून उपस्थित झालाय. चला, आमच्यापर्यंत अपडेट जरूर आले. अगदी पनवेल विभागामध्ये अगदी पावसानं धुमाकूळ घातलाय. चला, स्पीडअप करा पंच. चला, टायमिंग द्या. दोन्ही षटकाला टायमिंग द्या. फक्त एका षटकाला मात्र फक्त 5 मिनिटं द्या.
अगदी 2 षटकं मात्र 10 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे याची नोंद घ्या. कारण पनवेल विभागामध्ये अगदी पाऊस जोरानं मात्र इथून पडला गेलाय. अगदी जर पाऊस आपल्याकडे इकडे जर आला तर कदाचित मॅचेस मात्र कुठंतरी थांबवता येतील आपल्याला. हा आता आयोजकांचा निर्णय आलाय. जर तुम्हाला काय वाटलंच ना तर तुमच्याकडे जी शिट्टी दिली ना ती लगेच वाजवा, म्हणजे आम्ही पॅलेंटी द्यायला लगेच मोकळं. यस, टॉस जिंकलाय मात्र कलोते मोकाशी टीम ना आणि डिसिजन लगेच कळवा. यशवंत ठोंबरे साहेबांचा इथून आगमन झालंय. त्यांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. अगदी मुंडेवाडी टीमचं मात्र इथून सरपंच आहेत, त्यांचा इथून मान सन्मान केला जाईल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि टिपलिया पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. अगदी संदीप फलंदाज आशेभूत नजरेनं मात्र येईल मैदानाच्या बाहेर. आता ठोक डीजे. चला इथून जी महत्वाची विकेट ती आली आहे मैदानाच्या बाहेर. नारायण अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र आत्ता गडी हा धरला कसा तरी गड्याने. आले सिंगल धाव. एका धाब्यानं मात्र इथून खातं ओपन होईल मुंडेवाडी टीमचा. अगदी एक धाव फलकावरती. याच प्रकारची खऱ्या अर्थानं नितांत गरज आहे आपल्या टीमसाठी. कारण आज मात्र खऱ्या अर्थानं जो मात्र इथून सामना जिंकेल सरळ मात्र इथून टॉप 4 मध्ये इथून दाखल होईल. त्यासाठी मात्र इथून प्रयत्न केले जात आहेत. अगदी 15 धावा मात्र इथून वर्णे टीम मात्र जमा केल्यात आणि 16 धाब्यांचं टार्गेट मात्र इथून सेट केलंय. यावेळेस देखील चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल जरूर होता परंतु इथून थांबवलंय. अगदी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या दिशेनं दीपक उघडा आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे. अगदी 3 मॅचेस जर विचार केला ना तर चांगली बॅटिंग मात्र दीपक उघडानं केली. अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये कदाचित असावा हा खेळाडू. अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल खऱ्या अर्थानं ठेवण्यात आली आहे. यावेळेस देखील मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील बघता बघता कंप्लीट केली आहे आणि 2 धाबा मात्र इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा इथून धाव फलकावरती लागल्या जातील. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मुंडेवाडी. अगदी सेन्सिबल क्रिकेटनं जरी मुंडेवाडी टीम खेळली ना तरी सहजरित्या मात्र विजयाच्या दिशेनं मात्र जाऊ शकते. परंतु गोलंदाज देखील चांगले आहेत. अगदी अजूनही दीपक उघडा गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल. अगदी या षटकामध्ये कमी धाबा आल्या ना तर कदाचित वर्णे ठाकूरवाडी टीम पूर्ण अगदी वर्चस्व गाजवेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल परंतु इथून थांबवलंय. आता चांगलं क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं तिथे राहिलंय. अगदी जीवन पाहतोय त्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती थोडासा सेन्सिबल क्रिकेट दाखवला होता परंतु थोडासा त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र क्विक राहिला होता आणि इथून एकच धाव आली. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचते. अगदी 5 या आकड्यावरती. आता मात्र अजूनही 11 धाब्यांची गरज. इथे 11 धाब्यांची अजूनही गरज असेल मुंडेवाडी टीमला. या वेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि इथून अगदी पंचांना मात्र इथून अगदी सकाळच्या सत्रामध्ये मात्र इथून कवायत करणं भाग पडलंय. इट इज खराब चेंडू. वाईट चेंडू. एक्स्ट्राची धाव मात्र इथून धाव फलकावरती लागली जाते. 6 धाबा धाव फलकावरती. अगदी या एक्स्ट्राच्या ज्या धाबा आहेत ना त्या खऱ्या अर्थानं मात्र इथून रोखायच्यात वर्णे ठाकूरवाडी टीमला.
अगदी एक्स्ट्रा धाबा मात्र इथून खर्च केला जात आहेत. या वेळेस मात्र जमिनी लगत हा चेंडू आणि इथून शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि इथून धाव फलक मात्र स्थिर 6 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद. पंच एकच एंडनी खेळवा. यस चला आता इथून समीकरण उरलं गेलंय. अगदी 6 चेंडू आणि 10 ची गरज असेल अगदी मुंडेवाडी टीमला. अगदी सामना मात्र चांगला देखील पाहायला मिळेल. अगदी दीपक उघडा आलाय आता गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी स्वतः कर्णधार खऱ्या अर्थानं आपल्या टीमचा तारणहार खऱ्या अर्थानं आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता 6 चेंडू मध्ये 10 धावा मात्र त्याला मात्र डिफेन्स करून दाखवायच्यात आपल्या टीमला. अगदी चांगली मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती सुनील, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल अगदी प्रकाश. मॅच इथून ऑन. पहिला चेंडू सुरेख फेकला जातोय. अगदी अपस्टमच्या बाहेर ठेवलाय आणि इथून पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज दीपक उघडानं. अगदी याच प्रकारची गोलंदाजी मात्र इथून करायची आहे आणि ती गोलंदाजी मात्र करतोय. सूरज उर्फ कापू, तू जर बॉल इथे आलाय चौकार. अगदी कॅश प्राइज अनोखं लागलं गेलंय. अगदी सूरज उर्फ कापू याला जर चेंडू जर अडवला तरी 500 आणि कॅच घेतली तरी 500 आणि डाय घालून कॅच घेतली तर 500. म्हणजे संधी आहे. कुठे बाल आला तरी डाय टिक म्हणजे 500 रुपये लागू. चला मॅचला सुरुवात करा. अगदी चौकार आलाय. चौकारच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावरती. आता 4 चेंडू आणि 6 ची गरज. 4 चेंडू 6 धाबा. अगदी मॅच ऑन झाली आहे. जिथे मात्र 6 चेंडू 10 धाब्यांची गरज होती तिथे मात्र पहिला चेंडू आला होता डॉट. तदनंतर जर पाहिलं ना तर इथून शतरक्षकाकडून चुकी झाली आणि इथून चौकार आलाय आणि चौकारच्या साहाय्याने मुंडेवाडी टीम थोडीशी मात्र विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करते. दीपक उघडा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक आणि इथे टिपली असेल. महत्वाची विकेट येते आता मैदानाच्या बाहेर. कहाणी में और एक ट्विस्ट. तोपर्यंत देऊया डीजे. मॅच मात्र इथून रफ अँड टफ पाहायला मिळतोय. अगदी आयत्या वेळी मात्र इथून विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. आता 3 चेंडू आणि 6 ची गरज असेल. 3 चेंडू 6 धाबा. मुंडेवाडी टीम मात्र इथून बॅटिंग करते. अगदी 6 धाबा मात्र इथून चेस करायच्यात. या वेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि इथून मात्र चुकी झाली आहे. अगदी झेल मात्र जर झाली असती
तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं घडलं नाही. अगदी नारायण उघडानं मात्र इथून झेल सोडलाय आणि इथून 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतय अगदी 12 या आकड्यावरती. आता मात्र 2 चेंडू आणि 4 ची गरज. 2 चेंडू 4 धाबा, 4 धाबा 2 चेंडू. अगदी मॅच मात्र कोण जिंकेल मात्र हे देखील महत्वाचं आहे. अगदी दोन्ही टीम मात्र इथून प्रयत्न करतायत. अगदी जे सर्वाधिक मात्र इथून प्रयत्न करतील ती टीम मात्र इथून विजय होईल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाजानं मात्र कॉल दिलाय आणि इथून टिपली झेल. आता मात्र इथे विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. आता इथून मॅचला मजा आली आहे. अगदी आता 1 चेंडू आणि 4 ची इथून गरज असेल. कोणता फलंदाज मात्र इथून या 4 धाबा मात्र अगदी चेस करणार आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. या 4 धाबा मात्र त्याला मात्र इथून डिफेन्स करायच्या आहेत आणि 4 धाबा मात्र इथून चेस करायच्या आहेत. अगदी मुंडेबाडी टीमला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संतोषच्या खांद्यावरती मात्र इथून जिम्मेदारी सोपवली आहे. 1 चेंडू 4 धाबा. मॅच मात्र रफ अँड टफ. अगदी जसा सामना मात्र प्रेक्षकांना हवा होता तसा सामना इथून मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी आमच्या प्रेक्षक मायबापांसाठी अगदी रंगतदार सामना. अगदी एक चूक थोडीशी मात्र इथून मागणी ठरली जाईल का, कारण तो चौकार खऱ्या अर्थानं सोडला होता जीवन. अगदी मॅच ऑन. 1 बॉल 4 धावा. यावेळेस मात्र अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे विजय झाली टीम वर्णे ठाकूरवाडी. टॉप 4 मध्ये जाऊन इथून दिली या धडक. अभिनंदन टीम वर्णे ठाकूरवाडी. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि हार्डलक टीम मुंडेवाडी. चला नेक्स्ट मॅच कलोते मोकाशी आणि त्याच्या विपक्षात मावळ टीम. नाही जाऊ दे.